नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र कृतिका आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:38 ते 9:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:32 आणि यमगंड काळ दुपारी 3:48 ते 5:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर युतियोग करेल. गुरु आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. शुक्राबरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी रवी आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीकरता आजचा दिवस आर्थिक प्रगती, कौटुंबिक सुख आणि भविष्याच्या नियोजनासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. ग्रहांची अनुकूल साथ तुम्हाला महत्त्वाचे लाभ मिळवून देईल. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून हर्षल बरोबर युतियोग, गुरु आणि नेपच्यून बरोबर लाभयोग तसेच शुक्राबरोबर त्रिकोण योग तयार होत आहे. याशिवाय रवी आणि शनी यांचाही त्रिकोण योग प्रभावी राहील. आज तुम्हाला महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी ही दिवस अनुकूल आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. कार्यक्षेत्रात काही अपेक्षित आणि सकारात्मक घडामोडी घडतील. वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामं येत्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आजचा संदेश: आज योग्य वेळी घेतलेला आर्थिक निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. वृषभ राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. तुमची मेहनत आणि सातत्य आज फळाला येईल. आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत असून हर्षल बरोबर युतियोग, गुरु बरोबर त्रिकोण योग आणि पंचम स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तयार होत आहे. तसेच तृतीयातील रवी आणि लाभस्थानातील शनी यांचाही त्रिकोण योग शुभ परिणाम देणार आहे. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. हाती घेतलेली कामं सहजपणे पूर्ण होतील. रखडलेली कामं येणार 2 ते 3 दिवसात मार्गी लागतील. कागदपत्र, सरकारी कामं, व्यवहार, कमिटमेंट किंवा अधिकृत प्रक्रिया यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र भावभावनांचे नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. आजचा संदेश: आज तुमची चिकाटी आणि आत्मविश्वासच यशाचा मजबूत पाया ठरेल. मिथुन राशीकरता आजचा दिवस कार्यक्षेत्र, नियोजन आणि भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. थोडा थकवा जाणवला तरी तुमची मेहनत वाया जाणार नाही. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील गुरु, दशम स्थानातील नेपच्यून आणि व्ययस्थानातील हर्षल यांच्या प्रभावामुळे शुभ योग निर्माण होत आहे. तसेच रवी आणि शनी यांच्यातील त्रिकोण योगही लाभदायक ठरणार आहे. आज महत्त्वाची कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दिवसभर थोडी धावपळ आणि दमछाक जाणवू शकते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागतील. योग्य नियोजन आणि संयम यामुळे पुढील काळात चांगल्या संधी तुमच्या दारात येतील. आजचा संदेश: आजची मेहनत आणि योग्य नियोजन उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरेल. कर्क राशीकरता आजचा दिवस लाभ, आर्थिक प्रगती आणि भविष्याच्या नियोजनासाठी अत्यंत शुभ राहणार आहे.
ग्रहांचे अनुकूल साथ तुम्हाला अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देईल. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून तुमच्याच राशीतील गुरु आणि भाग्यस्थानातील नेपच्यून बरोबर त्रिकोण योग, लाभस्थानातील हर्षल बरोबर युती योग तसेच तृतीय स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तयार करत आहे. याशिवाय तुमच्याच राशीतील रवी आणि भाग्यस्थानातील शनी यांच्यातही त्रिकोण योग होत आहे. आज लाभाच्या संदर्भातील अनेक महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील आणि चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष शुभ अनुभव मिळतील. तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भविष्यकालीन नियोजनाशी संबंधित उत्तम संधी मिळू शकतात. आजचा संदेश: आज मिळणाऱ्या संधी ओळखा, त्या भविष्यात मोठं यश देऊ शकतात. सिंह राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि नवीन आर्थिक संधींचा राहील. मात्र वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी वागताना थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून तृतीय स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तयार होत आहे. तसंच व्ययस्थानातील रवी आणि अष्टम स्थानातील शनी यांच्या त्रिकोण योग प्रभावी राहणार आहे. आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी कामं किंवा अधिकृत प्रक्रिया येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होऊ शकतात. काही अनपेक्षित लाभही मिळू शकतात. मात्र वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांबरोबर वादविवाद टाळा. शांत आणि संयमी वर्तन तुम्हाला अधिक यश मिळवून देईल. आजचा संदेश: आज तुमचे कौशल्य तुम्हाला पुढे नेईल, पण संयम तुमचं यश टिकवून ठेवेल. कन्या राशीकरता आजचा दिवस भाग्य, आत्मविश्वास आणि मोठ्या यशाचा आहे. तुमचे अंदाज आणि निर्णय आज विशेष अचूक ठरण्याची शक्यता आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून हर्षल बरोबर युतियोग, तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर त्रिकोण योग तसेच लाभस्थानातील गुरुबरोबर आणि सप्तम स्थानातील नेपच्यून बरोबर शुभ त्रिकोण योग तयार होत आहे. रवी आणि शनी यांचाही त्रिकोण योग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा जबरदस्त राहील. हाती घेतलेली कामं सहज पूर्ण होतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आर्थिक क्षेत्रात नवीन संकल्पना आणि संधी मिळू शकतात. तुमचे अंदाज अचूक ठरतील. रखडलेले लाभ आणि अडकलेली कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. आजचा संदेश: आज तुमचा आत्मविश्वास आणि भाग्य एकत्र येऊन यशाचा नवा अध्याय लिहू शकता. तुळ राशीकरता आजचा दिवस आरोग्याची काळजी, कार्यक्षेत्रातील प्रगती आणि नवीन संधींचा आहे. थोडी सावधगिरी बाळगली तर दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून हर्षल बरोबर युतियोग, व्ययस्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तसेच दशम स्थानातील गुरु आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग तयार होत आहे. रवी आणि शनी यांचाही त्रिकोण योग तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लागणं, कापणं किंवा किरकोळ दुखापती होण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. कामानिमित्त धावपळ वाढू शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामं सहज मार्गी लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि नवीन संधीही तुमच्या समोर येऊ शकतात. आजचा संदेश: आज सावधगिरी आणि संयमच तुमच्या यशाचा सर्वात मोठा आधार ठरेल. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, आर्थिक लाभ आणि भविष्याच्या नियोजनासाठी अनुकूल आहे. योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला पुढे नेईल. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून शुक्राबरोबर शुभयोग तयार होत आहे. तसेच भाग्यस्थानातील रवी आणि पंचम स्थानातील शनी यांच्यात त्रिकोण योग प्रभावित राहील. आज आर्थिक बाबतीत तुमचे अंदाज अचूक ठरतील. काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. मित्रपरिवाराशी संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्याकडून उपयुक्त सल्लाही मिळेल. भाग्याची साथ उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात दीर्घकालीन योजना पूर्ण करण्याच्या किंवा त्यासाठी चांगल्या संधी मिळण्याच्या शक्यता आहे. आजचा संदेश: आज योग्य नियोजन आणि योग्य लोकांचे सहकार्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
धनुराशीकरता आजचा दिवस कार्यक्षेत्र, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. घाईपेक्षा शांतपणे केलेले काम अधिक फायदेशीर ठरेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून हर्षल बरोबर युतियोग, अष्टम स्थानातील गुरु बरोबर आणि नेपच्यून बरोबर लाभयोग आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग करत आहे. आजच्या दिवशी रवी आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होत आहे. आज कार्यक्षेत्राशी संबंधित मोठा निर्णय घेणं टाळा. मात्र कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक घडामोडी दिसतील आणि रखडलेली कामं मार्गी लागू शकतील. मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. संयम आणि नियोजन यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूनी वळेल. आजचा संदेश: आज शांत मनाने घेतलेले निर्णय उद्याचं मोठं यश ठरवेल. मकर राशीकरता आजचा दिवस भाग्य, सर्जनशीलता आणि महत्त्वाच्या यशाचा आहे. तुमचे अंदाज, निर्णय आणि आत्मविश्वास आज तुम्हाला अनेक क्षेत्रात पुढे घेऊन जातील. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग आणि सप्तम स्थानातील गुरुबरोबर लाभ योग होत आहे. तसेच सप्तम स्थानातील रवी आणि तृतीयातील शनी यांच्यातील त्रिकोण योगही तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणार आहे. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. हाती घेतलेली कामं सहज पूर्ण होतील. भाग्याची उत्तम साथ लावेल. आर्थिक अंदाज अचूक ठरतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले लाभ मिळू शकतात. विद्यार्थी वर्गासाठी दिवस उत्तम राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील आणि गुंतवणुकीच्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. मात्र रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आजचा संदेश: आज भाग्य आणि परिश्रम यांची योग्य सांगड तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. कुंभ राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि भविष्याच्या नियोजनाचा आहे. घराशी संबंधित महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकरता वेळ अनुकूल आहे. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तसेच द्वितीय स्थानातील नेपच्यून आणि षष्ठ स्थानातील गुरु यांच्यामुळे शुभ लाभ योग तयार होत आहे. आज घर, वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतात. मात्र घरातील व्यक्तींशी छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाणीवर संयम ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामं पूर्ण होण्याचे योग आहेत. योग्य नियोजनामुळे पुढील काळात चांगले लाभ मिळू शकतात. आजचा संदेश: आज संयमाने घेतलेला निर्णय घरात आणि कामात दोन्ही ठिकाणी यश देईल. मीन राशीकरता आजचा दिवस प्रवास, महत्त्वाची कामं आणि दीर्घकालीन नियोजनाचा आहे. आत्मविश्वासासोबत भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून तिथे लाभ योग तयार होत आहे. सप्तम स्थानातील शुक्राबरोबर त्रिकोण योग तसेच तुमच्याच राशीतील शनीमुळे शुभ त्रिकोण योग प्रभावी राहणार आहे. आज प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलं यश मिळू शकतं. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. मात्र भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय भविष्यात अधिक फायदेशीर ठरतील. आजचा संदेश: आज संयम आणि दूरदृष्टी तुम्हाला दीर्घकालीन यशाच्या दिशेने घेऊन जाईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.